करण, ऐक ना, मी आताच रानातून आलोय. हा. आपल्या ते चिताच्या मळ्यामध्ये ना बाया खुरपायला आहेत. हा. त्यांना आहे ना फिल्टरचं पाणी पोच कर. बरं बरं करतो करतो. तवर मी गावातून चक्कर मारून येतो. चालतंय चालतंय. हा, हा पाणी घेऊन जा बर का. हा. बंड्या, हं? आपल्या गावचं सरपंच दर टाइमला मला बाईच्या कुत्र्यानं बदनाम करते रे. मला आहे ना याचा बदला घ्यायचा आहे. आम्हाला बी नाही आवडत की आमचा नेता एका बाईच्या कुठे बदनाम होते ती. बरोबर पिंटू शेट, प्रत्येक वेळेस आम्ही बघतोय आमचाच नेता का बदनाम होतोय. आम्हाला पण काहीतरी वाटतं राव हळूहळू तुमची. मग अरे सरपंच पण जवानमध्ये त्यांचे काहीतरी कांडा केले असतील ना. सरपंच पण इतके जवान होते, त्याने पण कोणत्या तरी बाईवर प्रेम केलं असेल. फक्त आहे ना आपल्याला माहिती काढली पाहिजे का सरपंचाचं कुठल्या बाईवर प्रेम आहे. कारण कसं आहे, माझ्याकडे नाही पद, म्हणून मी माझं सगळं लोकांपुढे समोर उघडं करून ठेवतो, पत्ते उघडं करून ठेवतो. पण सरपंचाचं आहे पद, म्हणून सरपंचाने जी काही कुकर्म केल्यात ते सरपंच पदाखाली दडून ठेवत असतील. फक्त आपल्याला माहित नाहीये, ते आपल्याला माहित करून घ्यायचंय. पिंटू शेट, ते माहिती कसं होईल. हा, ते माहिती कसं होईल तेच आपल्याला माहित करून घ्यायचं असेल ना, तर सरपंचाच्या जवळचा माणूस आपल्याला कुठला तरी हरला पाहिजे. कुणाला हेरायचं सांगा फक्त तुम्ही. का उचलायचंय कुणाला ते बी सांगा. उचलायचं असलं ना तर त्याला उचलू आम्ही. कुठे ठेवायचं कसं करायचं ते सगळं माहिती आम्हाला. पाहिजे. खुखार आहेत आम्ही, डेंजर माणसं आहेत आम्ही. माहितीये दिसतो तुम्ही तसं नाही. माहितीये तुम्ही खुंकार आहे, पण कुणाला उचलायचं हे तर ठरवलं पाहिजे ना अगोदर. असा कोण माणूस आहे ज्याला आपण उचलू शकतो. हा, पिंटू शेट, एक माणूस आहे. कोण? करण्या. ते करण्या कसं आहे, त्यांच्या घरात राहणारा माणूस आहे. त्याला सगळ्या खबरा माहिती असतात सरपंचाच्या. ते सांगन ना आपल्याला. त्याला जर उचलला ना, हा. 100% आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल. हा, अरे मग विचार कसला करायचा आहे, उचल ना त्याला. बाकी चला. चला जा आजच्या आज उचला. भाऊकी थांबा थांबा. आता काय? काय? पण पिंटू शेट, माझं काय म्हणणं आहे, करण्या असं काही बोलणार नाही आपल्याला काय. हा. त्याला थोडाफार खर्च बिर्च करायला लागेल, तेव्हा ते कुठतरी बोलन. बरोबर बोलले भाऊ की तुम्ही. खर्च करावाच लागणार आहे. तसं आपल्या ताब्यात येणारच नाही तो. नाही नाही, ते करू आपण. त्याच्यावर काय खर्च करायचा आहे ना, त्याच्याकडून माहिती सगळी घेऊ, सगळी खर्च करून. पण पहिला त्याला उचला. भाऊ की चला मिशन करण्या. हा, आणि अजिबात ह्याच्यात गालथानपणा झाला नाही पाहिजे. अजिबात होणार नाही. चला लागा कामाला. भाऊकी, सरपंच घ्या आता नवीन डाव. पाणी घेऊन जातो रानातल्या बायांना मी पाणी देऊन येतो. मग घरची काम मी करतो लवकर. करण शेठ. वय. करण शेट कुठे निघाले. हा? करण शेठ. आज दिवस कुठे उगवलाय. जिकडून उगवते तिकडेच उगवलाय. शेठच आहेत तुम्ही. अरे काय खरं नाही माझं. कुठे चालले? अरे रानात चालू बायांना पाणी घेऊन. काय राव करण शेठ, अहो तुमच्या पदाला शोभत नाही असलं काम. अरे काम मी रोज करतोय, आज कुठे करतोय तेव्हा. एक काम करा, कैशी त्या बरं माझ्याकडे. अरे यार मला सरपंच खवळतील. मी देऊन येतो करण शेट, एवढं काय तेव्हा त्याच्यामध्ये. पण मी आपला देऊन आला असतो ना. करण शेठ एवढी तक करू नका तुम्ही. जेवण केलंय का तुम्ही? नाही आता पाणी देऊन आलं, जेवणच करणार होतो. ये बघा हे असं आहे तुमचं. अहो कसं आहे माहिती का, तुमचं रुटीन हल्लंय रुटीन. टायमाला नाश्ता करी जा, जेवण करी जा टायमाला. बघा तब्येत किती वाळून चालली तुमची. भाऊकी एक काम करू, करण शेठला आता 10 जेवायला घेऊन जाऊ आपण. चला चला. अरे पण ते पाणी त्या बाहेरला. पाण्याचं काय घेऊन बसले तुम्ही, असले हलकी फुलक्या कामाचा विचार पण नका करू तुम्ही. आता एखादं गाडी जात असलं ना, त्याच्या जवळ देतो मी लगेच. एवढं काय तेव्हा तुम्हाला पाणी पोचण्याशी मतलब का तुम्ही पोचले पाहिजे वावरात. पाणी पोचलं बाहेर. मग मी ते पोच करतो. चला चालतंय चला, चला चला. चला. करण शेठ जेवण कसं होतं पण? भाऊ की एक नंबर जेवण. हा उगाच नाही, एकदम भारी धाब्यावर येतात आपण. क्वालिटीच. त्या डाब्यावर चवच असतील काय. हा अरे पोट भर जेवलो मी, पोट भरलं माझं. जेवले ना पोटभर? हा बरं करण शेठ, एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला. विचारा की, आता मला जेवण चाललं मला तुम्हाला विचारायचं भाग आहे तिला. नाही नाही, सरपंचाच्या बाऱ्यात एक गोष्ट विचारायची होती. सरपंच भारत हाय. काय विचारायचं. बघा विचारावं ना. हा, विचारा. बघा मी म्हणलं लय दिलदार माणूस आहे करण शेठ. करण शेठ, हा. सरपंचाचं कोणत्या भाईवरती प्रेम आहे का. तुम्ही काय विचारताय पण हे? नाही आपलं जनरल नॉलेज माहिती असावं ना. सरपंचाला सगळे आमची उन्ही दुने माहिती तर हा. मग सरपंचा थोडंफार माहिती असावं आम्हाला. हा, त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही होय सरपंचाचं कुणावर प्रेम आहे. नाही हा? नाही अरे काय तुमचं खरं आहे, कशाला गावात राहता. नाही, सांगा की करण शेठ त्या बाईचं नाव सांगा. काय? अरे पण तू मला जर सांगितलं ते सरपंच खवळते ना मला.
खवळायचा काय विषय आम्ही कोणाला सांगणार आहे तेव्हा नाही हा, या कानाची त्या कानाला खबर लागणार नाही. ए, नको बाबा मी नाही सांगणार. सांगा ना करण शेठ. सांगा राव आता तुम्ही एवढं मानताय हा. खरं तर ते कसं आहे तुम्ही आपलीच माणसं आहे. हा. बाहेरची असती तर मग काहीतरी शिकायला असतं पण आता तुम्ही जवळच आहे. हा. आता तुम्ही लय नाही काहीतरी दिलं पाहिजे मला. पैसे बघ. हा. मग आता आता जेवण चारलंय ना राव करण शेठ तुम्हाला. मग तुम्ही जेवणा बघणार होय. नाही जेवणावर नाही. बघ, किती 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 पाहिजे लय नाही मग? फक्त 5,000 रुपये. 5,000 हो एवढे. मग तुम्हाला माहिती पाहिजे का नको? भाऊ की आपल्याला कुठं खिशातून द्यायची जाऊ द्या 5,000 जाऊ द्यायचे का? हा बरं करण शेठ हा. तुम्ही इथंच थांबा. आता 5,000 रुपये घेऊन आलो. हा? बरं बरं इथंच थांबा तुम्ही हलू नका. चालेल. मग जाऊ चला. नका बरं का कुठं हा. या, आता आलो लगेच भाऊ की थांबा 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 थांबा. आता काय झालं? आपल्याला करण्याला द्यायचे 5,000 रुपये हा. आपण जर पिंटू शेटकडे 7,000 रुपये मागितले तर 7,000 कशाला? भाऊ की 1,000 तुम्हाला 1,000 मला बाकीचं 5,000 करण्याला देऊन टाकू जमतंय चला. चला चला ए भेटला का करण्या हा? समजलं का नाव भेटला ना. नाव नाही समजलं अजून. अरे मग काढायचं ना त्याच्याकडून नाव आता ती पैसे मागायला लागले. फुकट सांगाय तयारच नाही ना हा. ऐन टायमाला असं ना किती मागते तू 7,000 रुपये धर हे पैसे धर त्याच्याकडे परत जा आणि सगळ्याच्या सगळं नाव माहित करून घे सगळंच नाव माहिती करून घेणार आहे मी. हा आणि बाकी काय माहिती भेटली तर ती पण घे यो पट्ट्यात आलाय आमच्या. बरोबर कार्यक्रम केला आम्ही त्याचा. जा लवकर चला भाऊ की, चला, लवकर. चला. भाऊ की थांबा 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 आता काय झालंय? वाटणी करायची राहिली ना अरे हा खरं. या का पैसे करा बरं वाटली. विसरा आता राव 1,000 तुमचं खालच्या खिशात ठेवा 1,000 माझं आणि हे बाकीचं करण्याला देऊन टाकायचं चला लवकर. चला 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 खायला किती वेळ झाले काय आले 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 आले. अरे एवढा उशीर काय केला तुम्ही हा? अयो करण शेठ हा. हे बघा ही 5,000 रुपये सांगा बरं पटकीन त्या बाईचं नाव आता. म्हणजे सरपंचाचं ज्या बाईवर प्रेम आहे तिचं नाव सांगायचं हा, ना? सांगा. अरे तिचं नावाच्या पहिल्या अक्षराचं आहे मग मग दुसरं काय आहे? पैसे लागतील. अजून पैसे हा किती रुपये? 5,000 रुपये. 5,000. बाकी 5,000. जाऊ द्या ना कुठं आपल्या खिशातून जायची हा बरोबर आहे. करण शेठ हा. एकदाच सांगा त्या नावात किती अक्षर आहेत ती म्हणजे हेल्पटे वाचते ना आमची. हा 3 तीन आहेत ना? हा बरं तुम्ही इथेच थांबा. आता पैसे घेऊन आलो आम्ही. चालतंय. बरं, पण ते- चल. ते बाकीच्या सगळ्या अक्षरात होऊन जाईल ना 5,000 मध्ये हा 5,000 ते 2 अक्षर सांगतो तुम्हाला. बरं, चालेल होईल चालेल. ना? हा. तो इथंच थांबा. हा, हा. लवकर या पण हा. आलो. हा ते करू नंतर काम तुमचं मी लय मोठ्या कामात बिझी ठेवा पण हा कळलं का नाव कळलं ना? काय मग मग हो. नुसतं मग नुसतं मन आहे पुढं पण अक्षर आहे त्याला त्याने तेवढं सांगितलं तेवढ्या पैशात अरे बावटानो एवढं पैसे तुम्हाला देऊन तुम्ही नुसतं एक नाव माहित करून आणलंय ते बी मग त्याच्या पुढं काय मग काय माहित नाही अहो, त्याच्यासाठी ते अजून पैसे मागते आता किती पैसे अजून 7,000 पण 7,000 आहे का आम्ही त्याला बरोबर मॅनेज केलेलं आहे पूर्ण नाव सांगन त्यो पूर्ण जेवढे अक्षर आहेत तेवढे. नाही आता पैसे द्यावाच लागणार आहे हा. त्यात काय वाद नाही पण एवढं पैसे देऊन पण आपलं नाव पूर्ण माहित होणार आहे का होणार ना पिंटू शेठ. हा. तेवढं मग- मॅनेज केलंय राव आम्ही हा, पिंटू मग- शेट हे बघा आणि आपल्याला कसं आहे नाव माहिती असल्याशी मतलब. हे पैसे घ्यायचे हा, हा. त्याला द्यायचं आणि सगळं नाव माहित करून घेऊन यायचं हो. तसं आम्ही तोंडच नाही दाखवणार तुम्हाला यायचंच नाही इकडे येणारच नाही. हा चला बाकी. जा, चला. एकदाच नाव माहित झालं रे पाहिजे रे मग मजा येईल खरी अल्ले 5 भेटल्यात अजून 5 येतात आणि ती येतच असतात मला माहिती आहे. अल्ले. त्या बघा आली अल्ले बेटे. करण शेठ बेटनो ऐकतं का? आलं का 5,000? हे बघा हे 5,000 रुपये घ्या. आता सांगा बरं पुढचं नाव. अरे नावच सांगायचे ना. हा. जुळा. जुळा हा. असं कसलं नाव आहे? अरे आधी काय सांगितलं तुम्हाला काय मग मग आणि जुळा. मग जुळा. हा. अरे वा वा. भाऊ की फायनली नाव कळालं बाबा. अभिनंदन भाऊकी अभिनंदन. खुशी झाली. चला पिंटू शेठला सांगू जाऊ. थांबा 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 पिंटू. काय झालं आता? हे नाव कुठं तरी मला ओळखीचं का वाटत आहे बाबा मंजुळा ओळखीचा हा. कोणाचं आहे नाव?
अहो, भावकी सरपंचीन बाईचं नाव येते. अरे खरं सरपंचाच्या बायकोच नाव आहे ना ते. आयला. करणे गंडीला का काय आपल्याला. हा ना. आयला. कसं करायचं? पिंटू शेटला जर कळालं ना, 10,000 रुपये सांगून आपल्याकडून नाव नाही निघलं, पिंटू शेट आपल्याला अशी तुडवते ना. परत मग आता कसं सांगायचं पिंटू शेटला आणि काय सांगायचं. थांबा भाऊकी थांबा. आयडिया काय. आपण एक काम केलं तर काय. आपल्याला ते नाव माहिती, पिंटू शेटला थोडी ते नाव ना माहिती. आपण देऊ कोणाचं पण चिटकून. कर्णीने आपल्याला मंजुळा सांगितले. आपण कोणतं पण सांगून देऊ पुढं. पिंटू शेटला काय कळणार आहे तेव्हा. होय नंबर एक आयडिया आहे बावकी. पण नाव सांगायचं कुणाचं. कोणाचं सांगायचं हा? सांगायचं आता. आयशोईने सांगायचं. आयुष्यच हा त्याला काय वाटत तेव्हा. होणार नाही ना काय. नाही, काय नाही होत. काहीतरी नाव चिटकून द्यायचं आपलं. सांगून देऊ आयशोईनीच. बरं सांगू आयुष्यच सांगू नाव. हा? आयुष्यच सांगू. बरं चला मग आता. हा? चला. पण पिंटू शेटला कळालं नाही पाहिजे अजिबात. नाही नाही नाही. बरं, चला पटकन, चला. चला चला. शेअर मार्केट आजकाल लयच खाली चाललंय राव. काय करावं. आले का. कळलं का नाव. कळलं ना. काय नाव आहे. आयशू. आयशू. हो. असं कसं काय होईल. अरे तू मगाशी म्हणून म्हणला. नाही म्हणलं मी. अरे तुला काय तू येड्या डोक्याचा आहे का जरा. आज म्हणलं. अरे तू म्हणला भांड्या. नाही शपथ मी म्हणलं. ए दुसऱ्या काय म्हणला म्हणला का नाही. मानला त्यो. बघा तुम्ही अर्धवट ऐकलं काय ना. आईला जाऊ दे. नाव तर कळलं ना. मी मगाशी चुकीचं काहीतरी ऐकलं असेल. जाऊ दे. नाव काय आयशू आहे ना. हा. माझ्या आयशूला सरपंच. आता बघा मी तुमचा कसा गेम वाजवतो. हा बर मी आहे ना आता सरपंचाकडे जातो आणि सरपंचाचा पहिला विषय मिटवतो. शाबास. असे माझे कार्यकर्ते पाहिजे. कामाचे वाघ आहेत माझे कार्यकर्ते. वाघ. बर जाऊ का. आम्ही वाघ आहेत ना. हा. कार्यकर्ते. मग? मग आमचं बक्षीस. बक्षीस. हा. एक काम करा. आपलं भयाच दुकान आहे का नाही तिथं जाऊन तुमच्या साठी 2 पेप्सी घ्या माझं नाव सांगून. चला जेव तुम्ही. पेप्सी. 2,000 आले तर. पेप्सी तरी कशाला सोडायची भाऊकी. चला. ए यार करण बाळा, अरे तुला राणा त्या बायांना पाणी द्यायला सांगितलं होतं प्यायला. अरे ताना लागले त्यांना. सरपंच तालुक्यात पोच झालं. पाणी देऊन आला का तू. हा एवढा फास्ट आला. पोरांक दिल तर आपण. पोरांका दिलं तर. हा म्हणजे तू पण आता पोरं ठेवल्यात का. अहो नाही हो जरा बाहेर राहायचं होतं म्हणून. होय. हा. ऐका ना हा. आज एक गंमत झाली. काय रे. ती बावकी नाही का आपली. हा ती मला हॉटेलला घेऊन गेली. जेवून खाऊन आणलं तिथून. आलो तुमच्या विषयी ती माहिती विचारली होती. त्या माहिती पाहिजे मला किती रुपये भेटले माहिती का. किती. 10,000 रुपये भेटले. हे बघा 10,000 रुपये. 10,000 रुपये हा. बावकीने दिलं. हा. आणि काय माहिती विचारली तुला. अहो ती म्हणत होती सरपंचाचं कोणत्या बाईवर प्रेम आहे ते सांग. मग तू काय सांगितलं. मी सांगितलं बाई साहेबीचं नाव. होय. हा. आईला करण्या 10,000 तुला बावकीने दिले का. हा हे बघा. ह्या मागे आहे ना नक्कीच बावकीचं डोकं नाही. ह्या मागे आहे ना नक्की कोण आहे ना मला चांगलं माहिती. हा. एक काम कर हे पैसे ना तू एकच राहू दे. हा. आणि तुला मी काय सांगतोय ना ऐक. हा. कळलं का. हा चालतंय ना करतो. हा चालतंय हा. जा. आयशू काय पिंटू शेट. हे नाही पटलं मला. अहो काय झालं. काय झालं. हा? सगळंच काय झालंय राहिलंय काय आता. अहो काय झालं मला व्यवस्थित सांगा काय झालं. व्यवस्थित सांगण्यासारखं पण नाहीये. मला तर ते उच्चारू पण वाटत नाही एवढं झालंय काय काय. अगं माझा तर किती तिळतिळ जीव तुटत होता तुझ्यासाठी. मी माझं राजकारणातलं सगळं बाजूला ठेवून तुझ्यासाठी पळायचो. पण तू शेवटी करायचं ते शेवटी तेच केलं. मला तू ऐकून अशी अपेक्षा नव्हतीच. तू आहे ना माझी अपेक्षा भंग केलेली. अहो पण झालं काय एवढं. झालं काय म्हणजे तू ठेवलंच नाही काय करायला. हे बघा पिंटू शेट तुम्ही हे काय कोड्यात बोलताय मला काहीच गणित कळाना. मला आहे ना व्यवस्थित उलगडून सांगा ना नेमका काय प्रॉब्लेम झालाय. तुमचं काय दुखतंय का. तुमचं काय डोकं बिकं काय दुखतंय का. दवाखान्यात हृदय जायचंय का? दुखतंय हृदय माझं हृदय. मग चांगल्या डॉक्टरला दाखवा. ते डॉक्टरला दाखवून होणारच नाही. ते इतकं त्याला जखम झालेली ना खोलवर ते कधी बरं होणार नाही. मला तर 100% माहिती आहे. अहो. तू बरोबर नाही केलेलं हे. अहो पिंटू शेट बरोबर नाही केलं पण नेमकं काय नाही केलं ते तुम्ही सांगा ना. मला काय कळाना. घरी काय वाद झाल्यात का तुमच्या सरपंचांचे आणि तुमचे काय वाद झाल्यात का. माझं नाव घेतलं कोणी काही. एक वेळेस ते घरचे वाद पार वाढले सरपंचाचे वाद पार वाढले. पण हे
अरे 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 अरे, शिव 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 शिव. माझ्या कानाला पण विश्वास बसा ना, एवढं केलंय राव तू आयुष्य. मग माझा किती जीव होता तुझ्यावर, पण तू त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरलं. अजिबात हे पटलेलं नाही मला, आणि सांगण्यासारखं तर काहीच नाहीये. काय सांगू तुला मी. नाही बाबा, मला मला नाही बोलायचं याच्यावर काय. पिंटू शेटला काय झालंय? माझ्यावर जीव यांचा का? अरे गोळ्या, तुझी बायको मांदा किती दिवस झाले गावाला गेलेली, कधी यायची? सरपंच सकाळीच फोन लावला होता, येते म्हणले 8-10 दिवसात. सांगायचं ना, जेवायचं लय हाल चालल्यात, मी पटकेन येईल. नाही चालले जेवायचे हाल, पण सरपंच, तुम्हाला काय वाटलं आम्हाला काय कळणार नाही काय? हा, तुम्ही सगळं चोरी छुपे करू शकता का? पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येतं आणि सगळ्या जगाला कळतं. अहो पिंटू शेट, जरा सावकाश घ्या, निहार घ्या, झालंय काय नेमकं? नाही नाही, हे सावकाश घेण्यासारखं नाहीच आहे. अहो, ह्याच्यासाठी तुम्ही आयुष्याला उपसरपंच केलं काय? हा, म्हणजे तुम्हाला बाहेर कुठं भेटता येत नाही, ग्रामपंचायत मध्ये भेटता येतं, तिथं गुलुगुलू बोलता येतं, हा, तुमच्या गुटरुगुटच्या गोष्टी करता येतात, म्हणून तुम्ही त्यांना सरपंच केलंय, मला माहितीये. पिंटू शेट अहो काय बोलताय, जरा तोंड सांभाळून बोला. तू आमच्यात बोलू नको, तू कार्यकर्ता ना कार्यकर्ताच राहा. हा का सरपंच, हे मला अजिबात पटलेलं नाही आणि आवडलेलं तर अजिबात नाही. अहो, माझ्या आयुष्यासोबत मी तर विचारच करू शकत नाही. अहो पिंटू शेट, आयुष्यच माझं काय बोलता तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला हे? कोणी सांगितलं म्हणजे? माझ्या कट्टर कार्यकर्त्यांनी सांगितलंय, आणि माझे कार्यकर्ते कधी खोटच बोलू शकत नाही. कार्यकर्त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? कार्यकर्त्यांनी सांगितलंय का तुमचं आणि आयुष्याचं झगाट चालू आहे म्हणून. आणि तुम्ही त्यांना काय विचारलं होतं? त्यांना म्हणलं कारण काय माहिती का, तुम्ही माझं बाईच्या कुठं नेत ना गावात लय राजकारण करता, लय गोंधळ करता माझा. त्याच्यामुळे म्हणलं सरपंचाचं काहीतरी असेल असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं. बाबा त्याचा शोध घ्या. माझ्या कार्यकर्त्यांनी घेतला शोध आणि त्यात आलंय समोर नाव. मग आता कसं वाटतंय? आता आता हे माझ्या हातात आहे. आता मी हे गावभर करणार. तुम्ही माझं गावभर करता ना, मी गावभर करणार आता. बर, तुमच्या कार्यकर्त्यांना कोणी सांगितलं? एक मिनिट हा. करण्या, कोणी सांगितलं म्हणजे? ए करण्या बाळा, इकडे ये रे. माझे कार्यकर्ते हुशार आहेत. जाऊ सरपंच. करण्या, यांच्या कार्यकर्त्याचं तुझं दिवसभरात काय किस्सा झाला सांग रे त्यांना जरा. अहो सरपंच, मी बायाला बांधायला चाललो होतो, त्यांचे कार्यकर्ते आले, ते म्हणले चल डाब्याव. गेलो डाब्याव, आलो जेवून आल्यानंतर ते म्हणले सरपंचाचं कोणत्या बाईवर प्रेम आहे ते नाव सांग. मी म्हणलो मी कसं सांगू? म्हणजे सांग बाबा. मग म्हणलं त्याला पैसे लागतात. मग मी त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतलं आणि त्यांना नाव सांगितलं त्या बाईचं. काय नाव सांगितलं? मंजुळा. अहो पिंटू शेट, मंजुळा तर माझ्या बायकोच नाव आहे. आणि मग मी माझ्या बायकोवर प्रेम करेन का दुसऱ्या बाईवर प्रेम करेन? मंजुळा? मग तुम्हाला माहिती आहे ना मंजुळा कोणाचं नाव आहे? आणि त्यांनी तुला किती रुपये दिलं? 10,000 रुपये. 10,000 रुपये? हा. आपण मी त्यांना माझे 14,000 रुपये दिलेत. आता ते तुमचे कार्यकर्ते तुम्ही बघून घ्या. पिंटू शेट अहो तुमचे कार्यकर्ते शहाणे आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा शहाणे. तरीच म्हणलं मगाशी मी व्यवस्थित ऐकलो होतं. बंड्या मला म्हणला होता म वरून अक्षरे, आणि हे बरोबर मंजुळा निघलं. यांनी काहीतरी गफला केलाय आणि मला चुकीचं नाव सांगितलंय. मी उगला का त्या आयुष्यावर शक घेतला. मी आहे ना पहिलं अहो तुम्ही नुसतं आयुष्य नाही, तुम्ही मला पण बदनाम करायला निघाले होते पिंटू शेट. आणि आहे ना पैसे देऊन माणसं बदनाम नसतात होत. बोला सांग रे. कसं आहे सरपंच, घाई गडबडीच्या काहीतरी घोळात चुकीचा निर्णय होतो किंवा माणूस चुकीचा बोलून जातो, तेवढं समजून घ्यायचं. एवढं काय होतं तेव्हा तुम्हाला? अहो मग पिंटू शेट तेच समजून घ्यायचं आपल्या कार्यकर्त्याकडून. लगेच येऊन इकडे भडा भडा बोलायचं नाही. बर, मी आहे ना पहिलं माझ्या कार्यकर्त्यांनी काय गोळ घातलाय ना त्यांच्याकडे बघतो पहिलं. हा जा. चालतंय या. आले इकडे तोंड काढी. करण्या, तो लपका झाला रे चांगला. 10,000 भेटले. चला जाऊ पार्टी करू. या पार्टी करून. चला. ए धापा पड्या दुसऱ्या, अख्खं खोटं सांगता बरं मला. हा,